आज आपण आलो आहोत सुप्रसिद्ध अभिनेते आणि सुपरस्टार स्वप्नील जोशी यांच्या घरी. स्वप्नील, मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना तुझ्या अर्धांगिनीशी ओळख करून द्यावी. येस, ताई, रसिक प्रेक्षक, लीना बायको आहे माझी, डेंटिस्ट आहे. ओ हाय लीना. हॅलो. पैसे घेऊन लोकांचे दात तोडते. स्वप्नील, ही कुलदेवता आहे तुमची महालक्ष्मी. तुझा काही अनुभव? फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. म्हणजे ॲक्च्युली कोल्हापूरची अंबाबाई आमची कुलदेवता आहे, हेच आम्हाला माहिती नव्हतं. स्वप्नील, तू बालकलाकार म्हणून उत्तर रामायण, मला वाटतं कृष्ण, या सगळ्या मालिका केल्यास. त्यावेळी लोकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता किंवा त्यावेळी तुला काय अनुभव आले? खूप विचित्र, खूप विचित्र. मी 8 वर्षाचा होतो जेव्हा रामायण केलं. आणि अच्छा, 8 वर्षाचा? मी 8-8.5 वर्षाचा होतो. आता मला सांग की तू एवढे देवाच्या भूमिका करत होतास त्या वयात, नंतर हळूहळू हळूहळू तू कसा काय त्यातनं बाहेर आलास आणि आता एक रोमॅन्टिक हिरो मराठीचा, एक सुपरस्टार म्हणून तुला कसं वाटतंय आणि तो प्रवास कसा काय झाला? मला खरंच माहिती नाही. म्हणजे इंटरव्ह्यू आहे त्यामुळे देवाच्या इमेज मधनं बाहेर पडायला पण थोडा वेळ म्हणजे मी आयुष्यभर लोकांना रडवण्याचं काम केलं, अजूनही मला त्यातनं बाहेर पडता पण स्वप्नील, मला असं वाटतं की त्या इमेज मधनं इथपर्यंत असं बाहेर येणं आणि तो प्रवास आता हा पुढचा तुझा खूप महत्वाचा प्रवास आहे की कितीतरी युथ क्राऊड तुझ्यावर खूप नितांत प्रेम करतो. तर तो प्रवास मलाही ऐकण्याची उत्सुकता आहे. आता उत्तर द्यायचं म्हणून मी खूप छान अलंकारित काहीतरी सांगेन की मी असं प्लॅन केलं आणि मी तसं प्लॅन केलं, पण मला असं वाटतं की परमेश्वराची कृपा आहे. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.